अजित पवार यांच्या कुटुंबातून पहिल्यांदाच विमान अपघातावर शंका उपस्थित करण्यात आलेली आहे। जय पवारांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर अनेक मुद्दे बाहेर आलेले आहेत, त्यामध्ये विलिनीकरणाचाही मुद्दा होता, तसंच अजितदादांच्या अपघातासंदर्भातही शंका होत्या। मात्र आता जय पवारांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। बघूया एक रिपोर्ट। दादांवर प्रेम करणारे करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत, ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत, जे अस्वस्थ करणारे। त्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं। आता जे काही पुढे पुढे येते ब्लॅक बॉक्स असेल वगैरे, ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी, पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, याची मागणी आम्ही उच्च सदनात म्हणजे लोकसभेत केलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर शंकांचं काहूर थांबण्याचं नावच घेत नाहीये। अजित पवारांच्या कुटुंबातूनही आता शंका उपस्थित करण्यात आली आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विमानाच्या ब्लॅक बॉक्स संदर्भात रोखठोक भाष्य केलंय। ब्लॅक बॉक्स सहज नष्ट होऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच विमान अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे। AAIBच्या निवेदनातून ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान यानंतर रोहित पवारांनी काही सवाल केले होते आणि आता जय पवारांनाही संशय आहे। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। VSRला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे। मिस यू डॅड। अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका घेतल्या आहेत। CBI चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे दादांचा अपघात नसून घातपाताची शक्यता रोहित पवारांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून वारंवार बोलून दाखवली आहे। तसंच VSR कंपनी आणि विमानाच्या पायलटवरही रोहित पवारांनी आरोप केले आहेत। मात्र आता जय पवारांनीही पहिल्यांदाच दादांच्या विमान अपघातावर भाष्य केलंय। जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत, ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत, जे अस्वस्थ करणारे। त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले 15-20 दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे। पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे। ही मुलं लहानच आहे तो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या। ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही, हे बरोबर आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल। तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं, ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी त्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं। तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण। जय पवारांच्या पोस्ट नंतर आदित्य ठाकरेंनी देखील ब्लॅक बॉक्स संदर्भात रोखठोक भाष्य केलं। अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। ब्लॅक बॉक्समुळे संशय अधिकच बळावतोय, असंही मोठं विधान आदित्य ठाकरे यांनी केलंय। सुप्रिया सुळेंनीही प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे। रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे। काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली की CBI चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येते ब्लॅक बॉक्स असेल वगैरे, ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी। उद्धवजींची सेना आणि काँग्रेस पक्षाने हा हट्ट धरला होता पार्लमेंटमध्ये, पण आमचं काही ऐकण्यात तिथे आलेलं नाही। आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये जे या देशाचं सगळ्यात म्हणजे उच्च हाऊस आहे, जिथे ह्या मोठ्या सिव्हिल एव्हिएशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हावी किंवा ह्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, याची मागणी आम्ही उच्च सदनात म्हणजे लोकसभेत केलेली आहे। आणि याचा फॉलोअप रोहित पूर्णपणे करतोय। आज जयही त्या प्रक्रियेमध्ये लागलेला आहे। अजित पवारांच्या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबातून पहिल्यांदा शंका उपस्थित करण्यात आली आहे। जय पवारांनी निष्पक्ष चौकशीची मागणी करत ब्लॅक बॉक्स संदर्भात त्यांनी मोठं विधान केलंय। त्यामुळे चौकशीतून नेमकं काय बाहेर येतंय
विमानाच्या स्फोटात ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे डेटा कशा पद्धतीनं रिकव्हर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.